तर मित्रांनो, लास्ट शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल, आपण एक्सप्लोर केलं होतं राईन फॉल्स आणि त्यानंतर आम्ही फटाफट आलो ते म्हणजे झुरिक फिरण्यासाठी. इव्हनिंग टाइमला आपण घेतली ट्राम आणि आपण आता फिरायला स्टार्ट केलं झुरिक आणि ओल्ड टाउन. ऍक्च्युअली आपण सर्व काही एक्सप्लोर केलं झुरिकमध्ये, ते तुम्हाला कंप्लीट आपल्या युट्यूबच्या मेन व्हिडिओमध्ये बघायला मिळेलच. त्यामुळे दीपक श्रद्धा चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका. अशा प्रकारे आम्ही मस्त एक्सप्लोर केलं. थोडं ढगाळ वातावरण होतं. या नदीकाठी आम्ही खूप आमचा सुंदर टाइम स्पेंड केला. त्यानंतर आपण गेलो मिग्रोजमध्ये. मिग्रोज आणि कूप हे तिकडचे दोन सुपर मार्केट आहेत. तर इथे आम्ही आलो होतो आमच्या संध्याकाळच्या शॉपिंगसाठी. काहीतरी इथं पेट पूजा लागणार ना, तर इथे आम्ही शॉपिंग केलेली आहे. त्यानंतर केळी पण घेतलेली आहे. तर नॉर्मल बिलिंग आहे. तुम्हाला केळी ठेवायची, अकाउंट लिहायचं, एक स्टिकर पिशवी टाकायचं, तो त्यावर ऍड करायचं बस, आणि फक्त तुम्हाला बिलिंग करायचे. त्यानंतर द मेन पॉईंट इज आम्ही गेलो डायरेक्टली आमच्या एअरपोर्टला, ते म्हणजे आमच्या बॅगा कलेक्ट करण्यासाठी. तर आम्ही हे पूर्ण दिवस फिरत होतो, हे न हॉटेलला जाता. म्हणजे आम्ही लँड केलं होतं एअरपोर्टला मॉर्निंग 7 AM ला ॲज पर द प्लॅन. आणि तेव्हा आम्ही ठरवलं होतं की सकाळी 7 ते रात्री 8 पर्यंत पूर्ण फिरून काढायचं आणि त्यानंतर 9 ला आपण हॉटेलला जायचं, 9-10 वाजतील जे काही. आणि अशा प्रकारे माझ्या बॅगा पूर्ण कलेक्ट केल्या, ज्या आम्ही सकाळी ठेवल्या होत्या. एवढ्या आमच्या बॅगा होत्या, ज्या आम्ही पूर्ण लॉकरमध्ये ठेवून मस्त फिरत होतो. त्या लॉकरचे आमचे टोटल झाले होते 26 CHF. त्यानंतर हे बघू शकता, एवढ्या प्रकारच्या बॅगा मी घेऊन मस्त चालतोय, फिरतोय. धमाल आली, म्हणजे खूप सुंदर अनुभव होता एवढ्या सगळ्या बॅगा घेऊन जाण्याचा. आणि आता आपण चाललो ते आपल्या इंटरलेकनला, आपल्या हॉटेलसाठी. तर श्रद्धा रिलॅक्स करते, एवढं सगळं आम्ही सामान घेतलेलं आहे. ते संध्याकाळच्या आमच्या सामानाचे झाले काहीतरी 23 CHF. तर चला मग तुम्हाला भेटूया आपल्या